तर प्रॅक्टिस सेट 1.2 तुम्हाला सोडवायचा होता बरोबर. त्याच्यातला कोणता नाही जमला म्हणता, कोणाकोणाला हा पाचवा जमलेला नाही आहे आणि कोणाकोणाला ते बाकीचे पण समजले नव्हते. तर पाचव्यावरून तुम्ही बाकीचे समजून घ्यायचे आहेत. आता मी पाचवा सांगेन त्याच्यानंतर दुसरी मेथड घेईन, कळलं का. हा एकच प्रॉब्लेम आता मी समजावून देत आहे, त्याच्यानंतर मग समजावून देणार नाही. ग्राफिकल मेथड तुम्हाला करायची आहे मग पूर्ण प्रॉब्लेम. 3x - 4y - 7 आणि 5x - 2y = 0. लक्ष द्या. तर तुम्ही ते बाकीचे पहिल्या एक्झरसाइजमधले जे प्रॉब्लेम होते ना, त्या प्रॉब्लेमचे सोल्युशनसुद्धा या मेथडनं काढून पाहू शकता, प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला प्रॅक्टिसला प्रश्न पाहिजेत अगर ग्राफिकल मेथडचे, तर तेवाले प्रॉब्लेम पण तुम्ही असे सोडवू शकता. काही फरक पडणार नाही, उत्तर सेम निघेल. कळलं. तर करू शकता तुम्ही प्रॅक्टिस. तर उद्या 4 प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करून या. तिकडचे 4 प्रॉब्लेम त्यावाल्या एक्झरसाइजमधले त्याच ग्राफ वहीवर सोडवायचा. कळलं. चालेल. वाढू समोर. समजलं काय आहे होमवर्क उद्याचा. आता लक्ष दे. तुला समजलं नाही म्हणतेस ना, पागल आहेस तू पोरगी. ग्राफसाठी काय करायचा होता आपल्याला, इकडे लक्ष द्या. एक टेबल काढायचा होता छानपैकी. पहिले अब्बा डब्बा जब्बा. ओके. इथं x, इथं y आणि इथं x, सिमिलरली या बाजूला ओके. असे 4 पॉईंट आपल्याला घ्यायचे आहेत. तर काय करायचं म्हटलं, याला पहिले सॉल्व करायचं कोणाच्या तरी एकाच्या रूपामध्ये. ठीक आहे. तर याला थोडंसं लिहितो मी पुन्हा. इकडे लक्ष द्या. 3x - 4y = -7 आहे. अरे आहे. याला त्या बाजूला नेईन तर काय होऊन जाईल, अरे प्लस होऊन जाईल. हां. तर 3x = -7 प्लस, हो की नाही. तर याला थोडासा सीधा करून लिहू शकतो का मी. 4y - 7 लिहू शकतो. आणि हा 3 इकडे कशामध्ये आहे, मल्टिप्लाय. इकडे कशात जाईल, अरे बरोबर. म्हणजे इकडे x ची किंमत काय आली बघा, 4y - 7/3. आता एक एक व्हॅल्यू कोणाची पुट करीन, y ची. तर कोणाची व्हॅल्यू मिळेल एक एक मला, समजलं. x च्या रूपात आणायचा नाही तर y च्या रूपात आणायचा. तर आता पुट y = आता y च्या ठिकाणी सपोज बघा आता काय ठेवू शकता, 3 न कटणारी संख्या भेटली पाहिजे. 3 न कटणारी संख्या भेटली पाहिजे. तर काय घेऊ शकता, y ची व्हॅल्यू अगर मी 2 घेतलो तर 4 दुने 8. 8 - 7 1. 1/3. 1/3 म्हणजे पॉईंटमध्ये आली असती 0.33 आली असती. ओके. सपोज 0 ठेवलो, किती ठेवलो तर किती आली असती, 7/3 म्हणजे 3 दुने 6, 2.333333 आली असती. अजून दुसरी काही व्हॅल्यू पहा. सपोज 3 ठेवला तर 4 त्रिक 12तून 7 गेले 5. पुन्हा नाही येत आहे ना, म्हणजे तसंच ठेवा लागेल. जाऊ द्या. हां. तर सपोज पहिले काय ठेवतो 0. वायची व्हॅल्यू काय ठेवली तर 4 0 0. तर -7/3 झाला असता. तर एक्सची व्हॅल्यू काय आली असती, -7/3 आहे ना, भागीला 3 आला असता ना. तर 3 दुने किती आली, 1.3 त्रिक पुन्हा 1 3 त्रिक 9 म्हणजे 2.333 बरोबर. देन पुन्हा वायची व्हॅल्यू आता काय ठेवा, सपोज 1 ठेवून पहा. 1 वायची व्हॅल्यू 1 ठेवला तर 4 1 जा 4. आता 4 मधून 7 जातात का, तर 7 मधून 4 गेले, 3 राहिले -3 आणि -3 वर राहिले. -3 कुठं राहिले, अरे हा सोडवतात कसा समजते का बघा. याला
एकदाच सोडवून सांगतो. वायची व्हॅल्यू 1 पुट करायची आहे, तर 4 1 जा -7 भागीला 3 ज्याला असता, तर 4 1 जा 4, तर 4 -7/3, 4 7 मधून 4 गेले 3 म्हणजे -3/3 म्हणजेच किती आला मायनस. तसा रफमध्ये तुम्ही सोडवू शकता, तिथं काही फरक पडणार. पण आता मला डायरेक्ट इथून समजला तर मी डायरेक्ट लिहितो, पण तुम्ही असं सोडवू शकता, कोणी काही म्हणणार नाही. कळलं का? तर किती आला तेव्हा एक्स किती आला आपला -1. एक्स किती आला देन आता किती ठेवू वायची व्हॅल्यू 4 चौ 16. 4 चौ अगर वायची व्हॅल्यू मी काय ठेवलो 4, काय ठेवलो 4, तर 4 चौ 16 होईल. 16 मधून 7 गेले 9. ए बाबू लक्ष दे रे. 16 मधून 4 चौ 16, 16 मधून 7 गेले 9. 9 भागिले 3 म्हणजे किती 3. तर एक्स ची व्हॅल्यू पुन्हा किती आली 3. मग आता सपोज इथं मग अशी 1 ठेवला होता, इथं -1 ठेवा. नाही -1 ठेवल्या तर काय येईल -4. मायनस प्लस 11/3 काही मतलब आहे का नाही. -2 ठेवला तर 4 दुने 8, 8 आणि 7 15 होतात, तर येऊ शकते. आता वायची व्हॅल्यू काय ठेवा -2. हे आपल्याला अंदाजा लावता आलं की काय येऊ शकते म्हणून. तर -2 जर ठेवलो तर 4 दुने 8 म्हणजे -8, -8 न -7 -15, -15 भागिले 3 -5 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय झाली असती. भेटल्या 4 व्हॅल्यू ठेवून द्या. आता इथं 2.33 -1 3 आणि -5 इकडे 0 1 4 -2, तर इकडे काय आला असता 2.33, 0 -1 1 3 4 -5 -2. इकडे बघा आता याला सोडवायचं आहे, तर 5x - 2y = 0 आहे. हां, तर इकडे काय झालं असता 5x = 2y असंच झालं असतं. मग हा 5 कुठं गेला असता, डिवाइड मध्ये गेला असता. अरे गेला असता. हां, मग आता वायची व्हॅल्यू काय ठेवाल, वायची व्हॅल्यू पुट y = 5 वगैरे ठेवला. इथं वायची व्हॅल्यू 5 ठेवला, वायची व्हॅल्यू 5 ठेवला, तर 5 5 कटला, तर एक्स ची व्हॅल्यू किती आली असती 2 आली असती. मग वायची व्हॅल्यू -5 ठेवा, किती आली -2 आली असती एक्स ची व्हॅल्यू -2. वायची व्हॅल्यू 0 ठेवा 0, तर एक्स ची व्हॅल्यू बी किती आली असती. अरे वायची व्हॅल्यू 0 0 सोबत मल्टिप्लाय, तर एक्स ची व्हॅल्यू बी एक कोऑर्डिनेट तो झाला ना तुमचा 0 0. हां, मग अजून काय ठेवू शकता, 10 ठेवला असता पण बहुत लंबा गेला असता तो. 2.5 ठेवला तर हाव वायची व्हॅल्यू जर आपण काय ठेवला 2. तर बघा 2.5 × 2 5 झाली ना, 5 5 कटला, तर एक्स ची व्हॅल्यू किती झाली. जमलं. हां, तर मग कोणकोणते पॉईंट आले x y x, y 2 -2 0 1, इकडे 5 -5 0 2. तर 2, 5 -2, -5 0, 0 आणि 1, 2. आता काढायची आपल्याला काय ग्राफ.
या प्रकारे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय काढावं लागेल, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. आणि कितपर्यंत आहे, 5 पर्यंतच्या आहेत ना व्हॅल्यू मॅक्झिमम. हां मायनसवाला मोठा करायचा. हे कोणती, वाय ॲक्सिस हा 0, 0 हा इकडे. ओके. बघा पहिला पॉईंट प्लॉट करायचा आहे. किती आहे, 1 2 3 4 -1 -2 -3 -4 आणि हा मायनस इकडे 1 2 3 आणि हा 5 इकडे. ओके. हां बघा एक्स आहे 2.33. 2.3 म्हणजे 2.1 2.2 नाही 2.2 हा इथं 2.2 आहे. हे दोनची एक आहे याच्यामध्ये. हा 2.2 ना हा 2.3 याच्या मदत आला असता जवळजवळ. ठीक आहे. आणि वाय किती आहे, 0 म्हणजे पहिला पॉईंट हाच झाला असता 2.3, 0. मग दुसरा -1 +1 -1 नाही -1 +1. एक्स घ्यायचा आहे -1 आणि तो घ्यायचा आहे +1. बरोबर. हां -1, 1. मग 3 आणि 4 हा झाला 3 आणि तो किती घ्यायचा आहे 4. बापा कुठेतरी चुकला. 4 चौ 16, 16 - 7 9, 3 त्रिक 9 बरोबर तर आहे. पण हा पॉईंट इकडे तेड्यात कसा गेला तरी. पॉईंट बरोबर घेतलो का म्हणजे बरोबर पहा बरं पहिले. चार कोणत्याले 4 पॉईंट चालले ना तुमचे. हां हा येऊ शकते एका लाईनीत. 3च पॉईंट बघा हे वाले 3, 4 आणि हा कोणता -5 -2. तर हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. याच्यातून एक लाईन चालली. हाय हां हां तेच तर म्हणलो कुठंतरी गडबड झालेली आहे. इथं मायनस येईल ना 0. हो मायनस येईल. हा इथं -2.33 म्हणजे हा इथं आला असता.
हा पॉईंट लमचाईनो सांगा नाही, पॉईंट घेण्यात इथं गडबड झाली. ठीक आहे, ओके. आता बघा हे लाईन्स येत असतील -2.33, 0. येतात जोड जोड एका लाईनीत. हे एक लाईन झाली. अरे झाली. त्याचे पॉईंट प्लॉट करा. 2 आणि 5, हा एक्सच्या 2 आणि त्याच्या 5, म्हणजे इथं आला असता एक पॉईंट. अरे आला असता 2, 5. देन सेकंड -2 - 5, -2 -5, बापा बापा, -2 -5. देन 0 0. देन 1.1, 2.5, 1 आणि हा 2.5, म्हणजे जोड जोड इथं. हा 1 आणि हा 2. हा 1 आणि हा 2.5, म्हणजे इथं हाच का राहील, त्याच्या सोल्युशन राहील. बघा हे स्केल हे आणली इथं या पॉईंटवर आणि इकडून येत आहे बरोबर एका लाईनीत. अरे येत आहे का. तर हे दोन लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाले, इथं झाले, तर हा राहील तुमचा काय 1, 2.5, 1, 2. इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. आला होता एवढा झाला होता की नाही आला, समजला. आता का केला, तर पहिले यांना एक ॲज्युम करावं लागतात. हे आपल्या मतानं करावं लागतात ॲज्युम. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू आपल्या मतानं पुट करायच्या आणि त्याच्या अकॉर्डिंग दुसऱ्याची व्हॅल्यू काढायची आणि ती प्लॉट करायची. पण ह्या ॲज्युम करताना लक्षात ठेवायच्या की एक्सची व्हॅल्यू जास्त मोठी येता कामा नाही, तर ग्राफच्या बाहेर जाईल ना. अरे जाईल की नाही. हां समजलं आता सगळ्यांना. वाढू समोर. आता आपण बघूया काय समोरची मेथड डिटर्मिनंटवाली. हां समोरची जे मेथड आहे ते कोणती आहे बघा, डिटर्मिनंट्स आहे ना. तर डिटर्मिनंट्स काढतात कसे पहिले ते शिकून घ्या आणि त्यानंतर डिटर्मिनंट्स मेथड घेऊ, म्हणजे क्रॅमर्स रूलवाली मेथड. ठीक आहे, त्यावाल्या इक्वेशननं सुद्धा त्यावाल्या मेथडनं सुद्धा काय काढता येतात आपल्याला, या लिनियर इक्वेशनचे सोल्युशन काढता येतील. ठीक आहे, तर बघा डिटर्मिनंट्स काय असते. जसं आता इथे एक तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, ए इज इक्वल टू 5 अपॉन या मॉडमध्ये 7 आणि इकडे काय म्हणू शकतो 9 आहे ना, या प्रकारे दिलेला आहे. आणि काय म्हटलेलं आहे प्रश्न, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स, याची व्हॅल्यू काढायची आहे. तिथे तुम्हाला सूत्र जसा दिलेला आहे बघा, ए डी आणि बी सी, म्हणजे याचा गुणाकार कोणाबरोबर करायचा आणि त्यानंतर याचा गुणाकार आणि मधामध्ये काय ठेवून द्यायचा मायनस. काय ठेवाल तर काय येईल बघा, 5 इंटू मायनस 7 इंटू, तर 9 5 जा मायनस, मायनस करा. आता आला, हे बघा आलं 24. अरे आलं का. हां देन सेकंड काय दिलेलं आहे, सेकंड आता मायनसमध्ये पण राहू शकते आपल्याला डिटर्मिनंट दिलेलं, -8 आणि हा 2 आणि -3 आणि 4.
याला कसं सॉल्व कराल, -8 × 4 फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट आला अगर 2 मार्कासाठी येऊ शकते. अरे ठीक आहे. तर बघा -8 × 4 मायनस समोरच्याला आता ब्रॅकेटमध्ये घ्यायचं 2 × -3. अरे कळलं काय. हां, तर हा किती झाला असता, 8 मायनस 3 दुने -6. हा मायनस होता ना 3. हां, आता हा मायनस नाही हा मायनस, बरोबर. मायनस प्लस 32 मधून 6 गेले 26 झाले आणि मोठ्या संख्येच्या, तर बघा आला का, आला. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 सुद्धा येऊ शकते. जसा एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे बघा आता इथे. हा तिसरा b 2√3 आणि इकडे काय दिलेलं आहे 2 9 3√3. या प्रकारे प्रश्न आहे. अरे या प्रकारे आहे. तर बघा याचा गुणाकार कसा होईल, 2√3 × 3√3 मायनस एकच मारीन ना हनुमान बनवून तुले. ठेवतो पेन. आणि 2 × 9. अरे ठीक आहे. हा इकडे आणि हा. मग आता लक्ष द्या, यांच्या गुणाकार 3 दुने आणि √3 × √3 काय झाला 3 झाला. देन मायनस 9 दुने साइन त्रिक आणि 18 - 18. तर डिटर्मिनंट 0 सुद्धा येऊ. आता याचा कोणता काम डिटर्मिनंट्सचा है ना, आपल्या क्रॅमर्स रूल इक्वेशनच्या चॅप्टरमध्ये याचा कोणता काम आहे असा प्रश्न आला असेल तुम्हाला. तर या मेथडच्या मदतीनं आपण काय करू शकतो, समोर इक्वेशन सोडवू शकतो. बघा आता हा एवढा सगळा मी काही सांगत नाही, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो प्रश्नावरून. ठीक आहे. हा प्रश्न सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्हाला सांगतो याच्यावरून. (5x + 3y) = -11 आणि काय आहे 2x + 4y - 10. आता बघा काय करायचं. असे 2 इक्वेशन आहेत. याला आपल्याला सोडवायचे आहे कोणाच्या मदतीनं, बरोबर, डिटर्मिनंट्सच्या मदतीनं सोडवायचं आहे. तर सर्वप्रथम यांना मांडून घ्यायचे एका लाईनीत, म्हणजे एका खाली एक. एक्स वाली टर्म एक्स वाल्याच्याच खाली आली पाहिजे. मागे दिलेली असेल तर समोर आणून घ्यायची. ओके, मांडला. त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ एक्स हा कसा काढायचा लक्ष द्या. डिटर्मिनंट ऑफ एक्स, या एक्स वाल्या टर्मवर हात ठेवायचा. राहिले वाय वाली टर्म नाही ही वाली टर्म, पण समोर कोणती लिहाल, तिकडची. गोष्ट समजली का. वाय वाली समोर लिहायची. अरे कळलं की नाही कळलं, असंच घेतलेलं आहे ना. आणि वाय वालीवर ठेवला तर हे समोर ते मागे. चेक करून घ्या एक वेळा. हे बघा dxच्या वेळेस dx वर ठेवला तर ही समोर घेतलेली आहे आणि ही मागे घेतलेली आहे. dy वेळेस जेव्हा y वर ठेवला तर ही समोर घ्यायची आणि ही मागे. म्हणजे x वाली समोर येऊ शकते पण y वाली समोर येऊ शकत नाही, असं लक्षात ठेवायचं. तर dx ची व्हॅल्यू काय झाली असती, याच्यावर हात ठेवला आपण तर राहिले हे 2 व्हॅल्यू आणि हे. तर फक्त कोइफिशियंट. तर इकडे काय आहे -11 आणि मायनस लिहिला. आता इकडे 3 आणि झालं
डी वाय साठी काय कराल, वायवर हात ठेवा, समोरच्या समोर, आणि इकडे घेतला. हां, त्यानंतर डी साठी याच्यावर हात ठेवला समोरच्या, आणि हा वायच्या 4 आहे का, आणि चिन्हासहित घ्यावं लागते. इथं अगर -4 असता तर -4च घ्यावा लागला. ओके, आता याला समोर सोडवतात कसं तर शिकवलं आताच. हां, -11 इंटू हा इकडे मल्टिप्लाय झाला, मग मायनसचा चिन्ह याच्या मल्टिप्लाय इकडे, म्हणजेच -10 इंटू हां किती झाले, -44 मायनस 9 त्रिक 30. हां, मग -44 आणि प्लस म्हणजेच किती, म्हणजेच किती, मायनस प्लस मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस. dx ची व्हॅल्यू किती भेटली. हां, देन dy करा मल्टिप्लाय, 5 इंटू मायनस 2 इंटू मायनस हां किती झाले, -50 मायनस 22 बरोबर. हा मायनस ना हा मायनस प्लस, प्लस मायनस, तर किती राहिले 28. पण मोठ्या संख्येच्या तर -28 व्हॅल्यू आली असती कोणाची. ओके. हां, मग डी ची व्हॅल्यू 5 गुणिला -3 गुणिला तर 20 - 6 म्हणजेच किती 14. हे कोणाची व्हॅल्यू आली, डी. सगळ्यांच्या व्हॅल्यू भेटल्या. आता आपल्याला पाहिजे एक्स कोऑर्डिनेट, तर dx अपॉन डी. बस सिंपल काम. dx ची व्हॅल्यू किती आहे, -14. डी ची व्हॅल्यू किती आहे, 14 1 14 14 1 14 म्हणजे किती झाले, तर एक्स किती झाला आपला इकडे वाय. dy अपॉन डी. dy किती आहे आणि डी किती आहे, 14 1 14 14 दुने म्हणजे -2. तर y ची व्हॅल्यू किती झाली, आहे सिंपल. सगळ्यात सिंपल मेथड आहे ही. आली बी तर येऊ शकते. त्याला पास करावचं असेल तुम्हाला ती येऊ शकते. हां, हा इथं लिहायचा बाय क्रॅमर्स रूल. डिटर्मिनंट काढून झाल्यानंतर ठीक आहे, हे असे डिटर्मिनंट काढायचे dx dy आणि डी. त्यानंतर काय लिहायचा, बाय क्रॅमर्स रूल. ओके, डन. ओके, खेळ खतम. स्टेज दिले. एक्सरसाइज कोण सोडवल, कोणता सांगू मी कोणता सांगू ते सांगा. 6वा मी सांगू. हां, नाही समजला, वो सोपी आहे. अजून एखादा प्रॉब्लेम सांगू. 6वा एकच म्हणजे होऊन जाईल पक्का. लक्ष आहे सगळ्यांच्या. चला बघा, सगळ्यात पहिले डी काढतो. आता मग असे dx काढला होता, तर डी काढतो. डी काढासाठी काय करावं लागल, याला झाकून ठेवा.
-1/2 होता का 1/2 होता? हां, इकडची टर्म झाकून ठेवा, एक्स वाली टर्म. याच्या समोर काही नाही म्हणजे काय आहे? काय आहे? लक्षात राहील का रे? मग वायची आणि इकडे काय 1/2. हा किती हो? समजला का? या 1 बरोबर हा y मल्टिप्लाय झाला तर y1 जा y/2. y/4 असता तर इथे किती लिहिलं असतं? 1/4. 2y/3 असता तर त्याचा कोएफिशियंट काय झाला असता? अरे 2y/3. तर म्हणजेच काय लिहिलेलं आहे हा? 2/3 इंटू, तर 2/3 कोएफिशियंट निघाला असता. अरे समजलं? हां, मग dx च्या घ्यायचे आहे तर पहिले तिकडचे. इथे 1/2 आहे हा आणि हा. एक्सच्या घ्यायचा आहे ना आता हा, म्हणजे 3 बरोबर. हां, मग वायच्या घ्यायचा आहे तर 2 आणि 1 आणि 2 आणि इकडे जमलं. हां, आता घ्या क्रॉस मल्टिप्लाय करा. हा 2 आणि 2 मल्टिप्लाय होईल बघा, इकडे लक्ष द्या. 2 आणि 1/2 मल्टिप्लाय होईल तर 2 आणि इकडे -1 इंटू, तर इकडे काय राहिला? -1 राहिला आणि इकडे म्हणजेच किती झाला? अरे झाला. हां, इकडे 2 इंटू -1/2 इंटू 3, तर 2 काय आला? इकडे 3 जा -3/2. अरे हो. हां, क्रॉस मल्टिप्लाय. याच्या खाली काही नाही म्हणजे काय? क्रॉस मल्टिप्लाय. -2 -3 आणि 2 जा तर किती झाला? -5/. अरे होईल का? पक्का ना? हां, देन इकडे 2 इंटू 1/, हां, -1 इंटू 1 आला, -2 म्हणजे -1 मधून 2 गेला -1 झाला. मग बाय कर्मर रूल x इज इक्वल टू dx अपॉन d. dx किती आला? -5/2 आणि d किती आहे? -4. हा 2 खाली सरकून जाईल, मायनस कटला, हा 2 खाली सरकला म्हणजेच 5/, चेक करा बरं. मग y dy/d. dy ची व्हॅल्यू किती आली आहे? dy ची व्हॅल्यू किती आली? -1 आली आणि d किती आहे? मायनस कटला, हा आला. झाला? समजला? नेक्स्ट मेथड काय आहे? झाले ना 2 प्रॉब्लेम सफिशियंट आहेत ना त्याच्यासाठी? घरी जाऊन अजून एक वेळा पाहून टाकाल ते सॉल्ववाले. हां, इथं इक्वेशन रिड्युसिबल टू द पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता हे जे आहेत हे असेवाले कसे सोडवायचे? ठीक आहे, तसेवाले जर आले तर बघा, जसं आता हा एक आहे, तुम्हाला हा एक प्रश्न दिलेला आहे. 4/x + 5/y इज इक्वल टू 7. तर हा सुद्धा एक लिनियर इक्वेशनच आहे म्हणता येईल, कारण एकच टर्म आहे याच्यामध्ये, दोनच व्हेरिएबल आहेत. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आपण म्हणू शकतो. लक्ष द्या.
कसं सोडवायचं याला, एक्स आणि वायची व्हॅल्यू कशा काढायच्या. तर यामध्ये काय करायचं, लेट करायचं. लेट आता हा 4/x म्हणजे काय लिहिलेला आहे, 4 × 1/x बरोबर. हा 5/y म्हणजे काय लिहिलेला आहे, 5 × 1/, म्हणू शकतो का. तसाच तो 3 × 1/x आणि 4 × 1/, हो की नाही. बस. तर काय करायचं, लेट 1/x = m आणि 1/y = काय पुट करायचा, n. केला पुट किंवा सबस्टिट्यूट म्हणायचं. लेट इथं लिहायचं, लेट सबस्टिट्यूट किंवा सबस्टिट्यूट 1/x ला m ठेवा. तर काय बनला असता बघा आता, हा 4m + 5n = आणि इकडे 3m + 4n = दोन इक्वेशन बनले असते की नाही. अरे असे दोन इक्वेशन बनले असते. मग आता हे दोन इक्वेशन तुम्हाला सोडवता नाहीत का, तरी एकदा मी सांगून देतो, माझमध्ये म्हणाल नको. जसा XY होता आपला, तसा आता इथं काय आला, m n m n सेम आहे. पण काही पद सारखे आहेत का बघा. इथं 4m आहे तर इथं 3n आहे. इकडं लक्ष आहे, इथं 5n आहे तर इथं म्हणजे काही सारखे आहेत का, नाही. याला नाव दिला आपण 1, याला नाव दिला 2. ठीक आहे. तर सारखे करायचे आहेत. तर बघा 4 आणि 3, 4 आणि यांनी भाग जाणारी संख्या पहा एखादी. या दोन्ही संख्येने भाग गेल्या पाहिजे. लहानवाली संख्या 12. 12 एक अशी संख्या आहे जिला 4 ने पण भाग जाईल आणि तर 12 बनवू शकतो आपण दोघांच्या. कसा, तर इथं लिहायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3. 4 आहे ना, तर 3च्या मल्टिप्लाय करीन तर 12 बनेल. आणि याला अँड इक्वेशन 2/4 बरोबर. तर नवीन इक्वेशन भेटते बघा मला. 3 × 12m + 5 × 15n 7 × तर याला नाव दिलं आपण देन 4 × 12m + 4 आणि 4 पंचे, याला नाव दिलं आपण बघा, दिला. अरे हो की नाही. आता काय करू शकतो, टर्म सारखी झाली एक, त्याच्या समोरचे चिन्ह पण कसे आहेत. तर जय काय करू, ॲडिंग करू की सबट्रॅक्टिंग करू, सबट्रॅक्टिंग. काय करू, मग इथं लिहायच्या सबट्रॅक्ट काय 4 फ्रॉम 3. चौथ्याला तिसऱ्यामधून काय करा, मायनस करा. तर वर कोणता राहिला असता, तिसरा. मायनस झाला तर चिन्ह काय होतील, चेंज होतील, प्लस मायनस. याला कॅन्सल, प्लस मायनस. मायनस 16 मधून 15 गेले, मग प्लस मायनस मायनस 20 मधून 21 मधून 20 गेले, म्हणजेच n = म्हणू शकतो देन n ची व्हॅल्यू पुट करा कुठंतरी, कोणत्या तरी इक्वेशनमध्ये. कुठं पुट करू, इथं पुट करू. पुट n = -1 इन इक्वेशन 4. अरे गेला तर 12m + 16 × -n च्या ठिकाणी काय ठेवलो, हा चौथा इक्वेशन होता ना.
तर या चौथ्या इक्वेशन मध्ये यनच्या ठिकाणी काय ठेवलं -1 आणि इज इक्वल टू, कळलं? ओके. तर किती झाला? हा -16 झाला असता, हा 12m जसाच्या आणि हा त्या बाजूला आला, तर 12m ची व्हॅल्यू किती झाली? 20 + 16. अरे हो, हा त्या बाजूला येईल तर प्लस होईल ना. हां, तर 36 झाले आणि भागीला कोण आले असते आता? तर यम ची व्हॅल्यू 12 किती झाली? जमलं? दोन्ही व्हॅल्यू भेटल्या. पण हा सोल्युशन आहे का? नाही, हा सोल्युशन. मग काय कराल? मग रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ यम अँड यन. तर यम काय होता आपला? 1/x = यम होता. तर यम ची व्हॅल्यू 3 आली. आता बघा याला, आणि इकडे 1/y = काय होता? यन. तर 1/ किती आली? अरे आली. आता बघा, आता समोर सॉल्व कसं कराल? हा तिकडे जाईल, हा म्हणजे 1/3. x ची व्हॅल्यू किती झाली? हा तिकडे, हा इकडे, म्हणजे 1/-1 म्हणजेच y = किती आला? -1. हा राहील त्याचा सोल्युशन. बघा इथं रिप्लेस लिहिलेला आहे, पण रिसबस्टिट्यूट लिहिला किंवा सबस्टिट्यूट लिहिला, तुम्ही रिप्लेस लिहू शकता. रिप्लेस 1/x बाय यम अँड 1/y बाय, हां आली हेच व्हॅल्यू. अरे आली. मग बघा, ऑन सॉल्विंग दिस इक्वेशन डायरेक्ट घेतलेली आहे, तर यम आणि यनची व्हॅल्यू डायरेक्ट घेतलेली आहे. पण तुम्ही डायरेक्ट कराल का? अरे हे डायरेक्ट मांडलं ना त्यानं यम आणि यनची व्हॅल्यू, पण आपल्याला सॉल्व करता आलं. जमेल का? वाढू समोर? देन तसाच बघा, हा प्रॉब्लेम आहे सेकंड, दिसला? आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? 4/x - y प्लस 1/x + y इज इक्वल टू, आणि दुसरा इक्वेशन काय आहे? 2/x - y प्लस 3 प्लस आहे की मायनस आहे? मायनस काय आहे? एनर्जी कमी झाली का रे सकाळपासून? इज इक्वल टू 5. हे दोन इक्वेशन आहेत. अरे आहेत, यांना सॉल्व करायचं आहे आता सेम तसंच. तर काय करायचं? आता सांगितलं आपल्याला, याला 1 नाव द्या, याला 2. मग लिहिताना काय लिहाल? रिप्लेस. काय लिहाल? 1/x - y. हा का लिहिलेला आहे? तर हा लिहिलेला आहे 4 × 1/x - हा काय लिहिलेला आहे? तर 1च आहे तिथं डायरेक्ट. अरे आहे कशानं? बाय यम अँड x + y ला यन इन इक्वेशन 1 अँड 2. बरोबर मांडला असा. हां, तर काय झाला असता? पहिला इक्वेशन म्हणतं सांग. नवीन इक्वेशन काय बनला असता? सांग ना. 4m प्लस याचा कोएफिशिएंट काय आहे? तो 1n मन नाही तर डायरेक्ट. तुझा आवाज नाही येऊ ना. मी तिकडे आलो ना तर रडावचा आवाज येईल बेटा कॅमेरामध्ये, मोबाईलमध्ये. मग म्हणशील नको.
हां हां याला नाव द्या 3 आणि इकडे आवाज आला का रे समोरच्या पोरीले? आवाज आला बेटा काही? हां आवाज आला बेटा काही? हां तिले आला मला नाही आला. हां बोल. हां 2m मायनस 3n. हां क्या घेंगरवून देतो आवाज. थांब आता मला होऊ दे हवाला. क्या आवाज घेंगरवून देतो मी. ते किती दिवसाची एक टी शर्ट घालून आलास बे. बस. हां आता काय दिसून राहिला? एक तरी पोत सारखा दिसून. तुला दिसत नाही का? हां डोळ्याला पाणी येते. हां दावडा डोळे लावतेस ना खाऊन. तर झोप येऊन राहिली. खोलून देऊ झोप. झोप खोलून देऊ का बाई? एक तरी पद सारखा दिसून राहिला का सांगा आता. इथं 4m आहे, तिथं 2m आहे, इथं n आहे, तिथं 3n आहे. मग सारखा बनवू शकतो की नाही? एकाच इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल बघा. कोणता? तिसरा. तिसऱ्याला जर मी 3च्या मल्टिप्लाय केलो तर 3n बनून राहिला की नाही बनून राहिला? अरे हो. तर मग मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय. तर काय बनला नवीन इक्वेशन? 3 3 त्रिका. याला नाव का देऊन? आणि हा जसाच्या जमलं. अरे जमलं इथपर्यंत. इथपर्यंत सगळ्यांना समजला का? ओके. मग समोर आता काय करू शकतो? मी ज्याला विचारीन तोच सांगाल. या दोन इक्वेशनच्या मी काय करू शकतो? ॲडिंग करू की सबट्रॅक्टिंग करू? काय करू जानी? काय करू? काय करू गुमाचे? काय करू रे उरकुडे? काय काढणं होती? हां मेश्राम काय करू? हां तृप्ती काय करू? मी कितीतरी वेळा सांगितलं, जो पद आपला सारखा आहे, हा पद सारखा आहे, याच्या समोरचे काय पा चिन्ह वेगवेगळे असतील तर काय करा? चिन्ह सारखे असतील तर काय करा? कुठं लक्ष राहिले? हां घरी जाऊन पाहता का रे तुम्ही? तर काय करतो आता यांची ॲडिंग 4 and 5. तर जसाच्या तसा मांडला. 2m मायनस 3n. आता हा लंबा जाईल बरं खूप. किती येईल? हा कटला 12 ने हे 14m आणि 9 5 म्हणजे m इज इक्वल टू 14 अपॉन म्हणजे m ची व्हॅल्यू किती आली? मग m ची व्हॅल्यू 1 आली तर कुठेतरी ठेवा. कुठे ठेवू? तिसऱ्यामध्ये ठेवतो. पुट m इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. बसा इन इक्वेशन 3 मध्ये ठेवत आहो. ठीक आहे. काय होता? 4m प्लस n इज इक्वल टू. तर m ची व्हॅल्यू किती ठेवायची आहे? तर 4 इंटू किती झाला? 4. त्या बाजूला जाईल तर मायनस. अरे आली. आता लक्ष द्या. आता अजून 2 इक्वेशन बनतील. आता अजून 2 इक्वेशन. तर मग काय लिहायचं? त्याच्यानंतर काय लिहू शकतो आपण? पुट या फिर रिप्लेस. रिप्लेस लिहायचं का काय लिहायचं?
हां, पण आपल्याला माहित होता बट यम इज इक्वल टू काय 1/x मायनस आणि कॉमा n इज इक्वल टू काय आहे होता. हां, तर यम ची व्हॅल्यू 1. अरे हो 1/x मायनस वाय. आता हा तिकडे जाईल पूर्ण xy, हा 1 इकडे येईल, तर 1/1 म्हणजेच काय झाला, हा एक इक्वेशन बनला. याला नाव का देऊन 6. ठीक आहे. xy च्या व्हॅल्यू निघल्या का आतापर्यंत नाही. हां, इकडे n ची व्हॅल्यू किती होती -1 होती. हां, तर x प्लस वाय इकडे आला आणि हा -1 याच्या जाग्यावर गेला इकडे, आणि हा करता येईल ना. हां, हे 3 बंदर नाही तर बनवतो तुम्हाला मामू. x प्लस वाय इज इक्वल टू काय आला -1. हा बनला 7वा इक्वेशन. इथपर्यंत कळला. पण xy ची व्हॅल्यू भेटली का. आता यांना पुन्हा ॲडिंग किंवा काय करू शकतो तू सांगशील डबाले. ॲडिंग का बरं, कारण y चे चिन्ह कसे दिसून राहिले आपल्याला डायरेक्ट कटल. अरे कटल का. हां, ॲडिंग 6 अँड अरे हो, पण 0 येईल का रे मग व्हॅल्यू 0 आहे का मागे चेक करा बरं. -1 बरोबर. ॲडिंग केला तर भाई हा का झाला 0 आणि +1 -1 हा बी का झाला, तर 2x इज इक्वल टू 0. तर x इज इक्वल टू 0/2 म्हणजेच x ची व्हॅल्यू काय झाली. मग x ची व्हॅल्यू पुट करा. पुट तुम्ही खाली खाली लिहायला x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन पुढे पुट करता 6. तर x मायनस वाय इज इक्वल टू 1 होता, तर 0 मायनस वाय इज इक्वल टू म्हणजेच y इज इक्वल टू -. हे झाले असते तुमचे काय सोल्युशन. कळलं का रे. इथं 2 वेळा ॲडिंग सबट्रॅक्टिंग करायची होती. अरे समजलं का. हे बघा आलं. मग सोल्युशन लिहू शकता ना तुम्ही. एक ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला दिलेली आहे. आता इथं खाली काय आहे बघा x -1. ते x -1 इथं पण दिसेल तुम्हाला x -1. ते x -1 ले काय करून टाकाल यम, काय पुट कराल आणि इकडे y -2 ला समजलं जमतील. तर या प्रकारे हा प्रॅक्टिस सेट 1.4 तुम्हाला सोडवून पाहायचं. ठीक आहे चलो.